महाराष्ट्रीय बेंदूर आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला। आपल्यासाठी सदैव कष्ट करणाऱ्या मुक्या प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। आजच्या या बेंदूर सणानिमित्त याच बैलांच्या जीवावर महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकात शर्यतींच्या बैलांचं गाव अशी ओळख निर्माण केलेल्या पाचगाव बद्दलचा बाळासाहेब काळे आणि शैलेश माने यांचा हा विशेष वृत्तांत। ढौल मोराचा मानता ढौल मानता। आषाढ किंवा भाद्रपद आणि कार्तिक महिन्याच्या पौर्णिमा किंवा अमावस्येला ज्या त्या प्रदेशानुसार बैलपोळा सण साजरा केला जातो। हा सण काही भागात बेंदूर म्हणून साजरा केला जातो। आपल्यासाठी सदैव कष्ट करणाऱ्या बैल या मुक्या प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो। या दिवशी बैलांना सजवून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते। वर्षभर शेतात राबणारा बैल या दिवशी मात्र नवरदेव असतो। मिरवणूक काढून आलेल्या बैलाचं ओवाळून स्वागत केलं जातं। शर्यतीच्या बैलांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या करवीर तालुक्यातल्या पाचगाव या गावात मात्र बैलांना आपल्या कुटुंबातील एका सदस्य मानून त्याच्यावरील जिव्हाळा वर्षभर जपला जातो। 26,000 लोकवस्तीचं हे गाव कोल्हापूर शहराला अगदी लागूनच आहे। असं असलं तरी या गावचा ग्रामीण ढाचा, परंपरा आणि चालीरीती अजून बदललेल्या नाहीत। जनावरांच्या शर्यतीचं तर या गावाला भलतंच वेड। मग त्या बैलांच्या शर्यती असू दे, म्हैशीच्या असू दे, रेडकांच्या असू दे, नाहीतर श्वानांच्या, प्रत्येक शर्यतीमध्ये पाचगावकरांचा सहभाग हा अगदी उत्स्फूर्तपणे असतो। दर आठवड्याला या गावात कोणत्या ना कोणत्या शर्यती आयोजित केल्या जातात। बक्षिसाची रक्कम कितीही असू दे, पण त्यातला सहभाग हा निश्चितच असतो। शर्यतीच्या बैलांसाठी तर या गावाची ख्याती अधिकच आहे। संपूर्ण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातल्या शर्यती इथले बैल गाजवतात। प्रत्येक ठिकाणच्या शर्यतीमधील नंबरांमध्ये या गावची एक तरी बैलजोडी असतेच। गावात एकूण 100 ते 125 बैल आहेत। त्यामध्ये खास शर्यतीच्या बैलांची संख्या 50हून अधिक आहे। ही बैल कवठे महांकाळमधून किंवा कर्नाटकातून आणली जातात। 3 लाखांपासून ते 20 लाखांपर्यंत या बैलांच्या किमती असतात। हे आहेत नारायण गाडगीळ, पाचगावचे माजी उपसरपंच। पण त्यापेक्षा त्यांची खरी ओळख ही बैलांच्या शर्यतीमध्ये नंबर मिळवणारे अशीच आहे। बैलांच्या शर्यतीचं वेड हे त्यांना 1980 सालापासून लागलं। दरवर्षी सर्वसाधारणपणे किमान 100 शर्यतींमध्ये तरी त्यांच्या बैलांचा सहभाग असतो। बैलगाडी शर्यत हा छंद राजेश्री शाहू महाराजांच्या कालापासून चालू असून पाचगाव गावाने ह्या बैलगाडी शर्यतीला अतिशय प्रोत्साहन पद्धतीने बैलगाडी शर्यतीचा छंद जोपासला गेलेला आहे। आणि पाचगाव गावामध्ये पाचगावची बैलगाडी शर्यतीचा बैल जर म्हटलं तर पाचगाव अशी ओळख म्हटलं तर का वावगं ठरणार नाही। आणि पाचगावमध्ये आज रोजी जर बघितलं तर 1 कोटी रुपये किमतीची बैल पाचगाव गावामध्ये आज रोजी आहेत। आणि सरासरी पाचगावमध्ये कुठल्याही ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये ज्या सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, ज्या ठिकाणी स्पर्धा भरवल्या जातात त्यामध्ये पाचगाव गावातून असणाऱ्या सर्व स्पर्धकांचे विजेते म्हणून कायमस्वरूपी राहिलेले आहेत। शर्यतीच्या बैलांसाठी खर्चही सर्वसाधारण बैलांपेक्षा अधिक करावा लागतो। त्यांना दररोज गाईचं किंवा शेळीचं 5 ते 6 लिटर दूध दिलं जातं। त्याशिवाय चाऱ्याबरोबरच मटकी आणि हरभराही दिला जातो। ह्या सर्व लोकांच्या मार्गदर्शनाखाली पाचगाव गावामध्ये असंख्य बैलांचं आज या ठिकाणी संगोपन अतिशय चांगल्या पद्धतीने केलं जाते। जसं आपल्या स्वतःच्या मुलावर जसं आपण प्रेम करतो त्याच्याही पुढे जाऊन त्या बैलांच्यावर रात्र दिवस मेहनत करून त्यांना वेळच्यावेळ खाद्य देण्याचा माध्यमात असेल, त्या बैलांच्याकरता स्पर्धेच्या बैलांच्याकरता खास करून शेळीचं दूध उपलब्ध करून शेळीचं दूध रोजी 5-6 लिटर दूध पाजण्याचं काम केलं जातं। या गावात वर्षाला बैलांची कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते। बैलांचं खाद्य आणि आरोग्याच्या बाबतीत तर कमालीची काळजी घेतली जाते। कुटुंबातील एक सदस्य समजूनच त्याच्यावर प्रेम केलं जातं। हा जिव्हाळा केवळ बेंदूर सणादिवशी नव्हे तर वर्षभर प्रामाणिकपणे जपला जातो।